online YouTube channel of Sri Gyan Sagar Coaching Classes. To get the latest video, please subscribe the channel. Today we discuss the fundamental particles of an atom. Atom चे जे काही fundamental particles आहे, that means atomic structure जे आहे, हे जे atomic structure आहे ते न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टने बनलेलं आहे. So the atomic structure मध्ये proton, electron, neutron, these are three subatomic particles present in an atom. हे atom मध्ये तीन subatomic particles आहेत. त्याचाच आपण आता डिटेल मध्ये त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. सो द atomic structure मध्ये फर्स्ट आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस, द atomic nucleus is a positive charge. atomic nucleus वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. Almost entire mass of an atom is concentrated in the nucleus. जे काही entire म्हणजे ॲटमचं सर्वचे सर्व एंटायर मास कोणावरती डिपेंड आहे? न्यूक्लियस वरती. एंटायर मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. द न्यूक्लियस कंटेन टू टाइप्स ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल्स. न्यूक्लियस मध्ये दोन सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. तर ते कोणते? प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन subatomic particles nucleus मध्ये आहेत and they both together called as a nucleons. त्या दोघांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन्स असं म्हटलं जातं. तर आता हे जे न्यूक्लियॉन्स आहे, टू न्यूक्लियॉन्स प्रोटॉन अँड न्यूट्रॉन हे जे आहे, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन, त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया. फर्स्ट प्रोटॉन, इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, सबॲटॉमिक पार्टिकल. आता जो काही न्यूक्लियस वरती आपण म्हटलं की ॲटॉमिक न्यूक्लियस आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा कोणामुळे आलेला आहे? बिकॉज ऑफ प्रोटॉन. बिकॉज ऑफ दिस प्रोटॉन इट इज अ पॉझिटिव्ह चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल इन द न्यूक्लियस. तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो न्यूक्लियस मध्ये आहे आणि म्हणूनच न्यूक्लियस वरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. A proton is represented by symbol P. Proton हा small p ने denote केला जातो. Each proton carries a positive charge of +1 e. आणि एका प्रोटॉन वरती असणारा चार्ज किती आहे? +1 e इतका आहे. आणि 1 e म्हणजे 1.6 × 10⁻⁻19 कूलम. 1 e म्हणजे किती चार्ज? 1 e म्हणजे 1.6 × 10⁻⁻19 कूलम एवढा चार्ज कोणावरती असतो? प्रोटॉन वरती असतो. When total positive charge on the nucleus is expressed in the unit e, म्हणजे जो काही टोटल पॉझिटिव्ह चार्ज आहे तो युनिट e ने डिनोट केला जातो. जर टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस जर आपण e ने डिनोट केला, इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. आणि त्या तो जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याची मॅग्निट्यूड किती असेल? इट्स मॅग्निट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन. जितक्या नंबर ऑफ प्रोटॉन असतील तितकी त्याची काय असणार आहे? मॅग्निट्यूड असणार आहे. मास ऑफ वन प्रोटॉन, एका प्रोटॉनचा मास किती असतं? मास इज 1 u. 1 u that means 1 डाल्टन. इतकं मास एका प्रोटॉनचं असतं आणि एका प्रोटॉन वरती चार्ज किती असतो? 1.6 × 10⁻⁻19 कूलम एवढा चार्ज असतो आणि एका प्रोटॉनचं मास असतं 1 u that means 1 डाल्टन. 1 u म्हणजे किती? 1.66 × 10⁻27 ग्रॅम. इतकी जी व्हॅल्यू आहे, ती म्हणजे कोणाची? 1 u. 1 u that means 1 डाल्टन म्हणजे किती? 1.66 × 10⁻27 ग्रॅम. इतकं मास कोणाचं असतं? एका प्रोटॉनचं असतं. ॲटॉमिक नंबर हा z ने डिनोट केला जातो. आता हा जो ॲटॉमिक नंबर आहे हा ॲटॉमिक नंबर कशावरती ठरतो? नंबर ऑफ
द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट. जितके प्रोटॉन असतील तो काय झाला त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर. सपोज हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, दॅट मीन्स त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन 1 आहे. किंवा हेलियम आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, दॅट मीन्स त्याच्यामध्ये नंबर ऑफ त्याचा जो काही ॲटॉमिक नंबर आहे तो 2 आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, दॅट मीन्स त्याच्यामध्ये 8 प्रोटॉन्स आहे. दॅट मीन्स ॲटॉमिक नंबर जो आहे तो Z ने डिनोट केला जातो. आणि हे जे काही मास आहे आपण इथे बघितलं 1U is equal to 1.66 into 10 raised to -27 ग्रॅम. दॅट हे जे मास आहे, मास ऑफ द हायड्रोजन इज ऑल्सो अप्रॉक्सिमेट 1U. म्हणजे हे जे मास आहे हे कोणाचं आहे तर हायड्रोजनचं सुद्धा अप्रॉक्सिमेटली मास हे 1U इतकंच आहे, दॅट मीन्स 1 डाल्टन इतकंच मास अप्रॉक्सिमेटली हायड्रोजनचं सुद्धा आहे. सो दिस इज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटॉन. नेक्स्ट बघूया न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल. हे जे न्यूट्रॉन आहे ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल सब ॲटॉमिक पार्टिकल आहे. दॅट मीन्स त्यांच्यावरती कुठलाही चार्ज नसतो. अँड इज डिनोटेड बाय द सिम्बॉल N. हे जे आहे न्यूट्रॉन ते N ने डिनोट केले जातात, स्मॉल n ने. नंबर ऑफ न्यूट्रॉन इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल N. जितक्या नंबर ऑफ न्यूट्रॉन असतील न्यूक्लियस मध्ये ते कितीने डिनोट केले जातात, ते कशाने डिनोट केले जातात तर कॅपिटल N ने डिनोट केले जातात. सपोज ऑक्सिजनचा जो काही न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये 8 न्यूट्रॉन असतील तर या कॅपिटल N इज इक्वल टू 8. तर जे काही न्यूट्रॉन असतील किंवा जितके न्यूट्रॉन असतील ते जो काही कॅपिटल N आहे त्याने डिनोट केले जातात. ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ ऑल एलिमेंट्स एक्सेप्ट हायड्रोजन. दिस इज इम्पॉर्टंट. ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ ऑल एलिमेंट्स सगळ्या एलिमेंटचे जे काही न्यूक्लियस आहे फक्त एक्सेप्ट हायड्रोजन, हायड्रोजन सोडला तर बाकीच्या सगळ्या एलिमेंटच्या न्यूक्लियामध्ये जो काही जे काही न्यूट्रॉन्स आहे कंटेन्स न्यूट्रॉन, त्यांच्यामध्ये काय असतात न्यूट्रॉन असतात. ॲटॉमिक न्यूक्लियाय सगळ्याचे सगळ्या एलिमेंट जे आहे त्यांच्यामध्ये कंटेन्स न्यूट्रॉन. फक्त एक्सेप्ट कोण, फक्त हायड्रोजन जर सोडला विथ ॲटॉमिक मास, ज्याचा मास किती ॲटॉमिक मास 1U दॅट मीन्स 1 डाल्टन आहे, हा हायड्रोजनचा एक न्यूक्लियाय जर सोडला तर बाकीच्या सगळे जे ॲटॉमिक न्यूक्लियाय आहे कंटेन्स न्यूट्रॉन, त्यांच्यामध्ये न्यूट्रॉन्स आहे. मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1U. आणि एका न्यूट्रॉनचं जे काही मास आहे ते किती 1U इतकं असतं आणि विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ प्रोटॉन. आपण बघितलं प्रोटॉनचं पण मास किती असतं, एका प्रोटॉनचं मास आपण बघितलं 1U इतकं असतं. आणि तेच जे न्यूट्रॉनचं जे काही मास आहे, मास ऑफ न्यूट्रॉन, ते पण किती असतं 1U इतकं असतं आणि इज इक्वल टू द दॅट ऑफ प्रोटॉन. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे काही मास आहे ते ऑलमोस्ट इक्वल असतं. नेक्स्ट सब ॲटॉमिक पार्टिकल आहे तो आहे इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट इन अ एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट दॅट मीन्स न्यूक्लियसच्या सराउंडिंगला आजूबाजूला जो काही पार्ट आहे त्या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये हे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. तर इलेक्ट्रॉन्सबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्ह चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज, त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असणारे हे एक सब ॲटॉमिक पार्टिकल आहे. अँड इज डिनोटेड बाय सिम्बॉल E मायनस या सिम्बॉलने ते डिनोट केले जातात. इच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट निगेटिव्ह चार्ज. एका इलेक्ट्रॉनवरती जसं आपण बघितलं एका प्रोटॉनवरती +1e इतका पॉझिटिव्ह चार्ज असतो, म्हणजे 1 युनिट इतका पॉझिटिव्ह चार्ज असतो. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन्सवरती सुद्धा 1 युनिट निगेटिव्ह चार्ज असतो, दॅट मीन्स -1e. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 times less
जे काही इलेक्ट्रॉनचं जे काही मास आहे, इलेक्ट्रॉनचं जे काही मास आहे ते 1800 टाइम्सने हायड्रोजन पेक्षा कमी. आपण बघितलं हायड्रोजनचं जे काही मास आहे, हायड्रोजनचं जे काही मास आहे दॅट मीन्स एका प्रोटॉनचं जे काही मास आहे ते आपण बघितलं की ते 1U इतका आहे. 1U दॅट मीन्स 1.66 into 10 raised to minus 27 ग्रॅम. हे कोणाचा मास आहे? तर हे जे मास आहे तर ते प्रोटॉनचं आहे आणि अप्रॉक्सिमेटली हायड्रोजनचं पण इतकंच आहे. आणि इलेक्ट्रॉनचं जे काही मास आहे ते 1800 टाइम्स लेस दॅन द हायड्रोजन. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही 1800 टाइम्सने कमी जर केली तर तितकं मास कोणाचं येणार आहे? तर ह्या इलेक्ट्रॉनचं येणार आहे. दॅट मीन्स इलेक्ट्रॉनचं मास हे खूपच कमी आहे. देअरफॉर द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन, जे काही इलेक्ट्रॉनचं जे काही मास आहे कॅन बी ट्रीटेड ॲज अ निग्लिजिबल. ते निग्लिजिबल कन्सिडर केलं जातं बिकॉज इट इज व्हेरी लेस. इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्व इन द डिस्क्रीट ऑर्बिट. जे काही इलेक्ट्रॉन्स आहे ते एका डिस्क्रीट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात. दॅट मीन्स हा न्यूक्लियस आहे त्याच्या अराउंड असे ऑर्बिट्स असतात आणि प्रत्येक जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉनची प्रत्येकाची जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्यांची एक वेगळी ऑर्बिट ठरलेली असते आणि त्या हा जो एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट आहे त्या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये हे डिस्क्रीट ऑर्बिट्स आहे आणि त्या ऑर्बिटमध्ये ते इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होतात. डिस्क्रीट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. द ऑर्बिट बीइंग 3 डायमेन्शनल. ऑर्बिट जे असतात ते 3 डायमेन्शनल असतात. 3 डायमेन्शनल इन नेचर. A term shell is used instead of the term orbit. जी काही आपण बघितलं बोर्सचं ॲटॉमिक मॉडेल बघितलं त्याच्यामध्ये आपण याला काय डिनोट केलं होतं? के शेल, एल शेल, के शेल, त्यानंतर एल शेल, एम शेल, अशा प्रकारे या शेलने डिनोट केलं होतं आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये बघितलं. दॅट मीन्स आपण जे काही ऑर्बिट्स जे आहे ते 3 डायमेन्शनल नेचर आहे त्यांचं. अ टर्म शेल इज युज्ड. जनरली टर्म शेल ही यूज केली जाते इन्स्टेड ऑफ टर्म ऑर्बिट ऐवजी. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय द शेल. जी काही एनर्जी असेल इलेक्ट्रॉनची ती कशाने किंवा कशाच्या मार्फत जी काही एनर्जी आहे ती कोणामुळे डिटरमाइन केली जाते? त्याच्या शेलमध्ये. जे इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये प्रेझेंट आहे त्या शेलवरती त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ठरणार आहे. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय द शेल इन विच इट इज प्रेझेंट. ज्या शेलमध्ये ते प्रेझेंट असणार आहे त्या शेलवरती किंवा त्या शेलवरती डिपेंड असणारी त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी किती असणार आहे. दॅट मीन्स फर्स्ट शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही डिफरंट असणार आहे ॲज कम्पेअर टू सेकंड आणि सेकंडपेक्षा थर्डमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही डिफरंट असणार आहे. दॅट मीन्स एनर्जी इज डिटरमाइंड बाय द शेल इन विच इट प्रेझेंट. ज्या शेलमध्ये तो प्रेझेंट आहे त्याच्यावरती त्याची एनर्जी ठरणार आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन. जे काही प्रोटॉन असतात जे काही इलेक्ट्रॉन असतात सराउंड एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये जितके इलेक्ट्रॉन असतील एखाद्या ॲटममध्ये तितक्याच नंबर ऑफ प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये असतात. दॅट मीन्स पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे बॅलन्स होतात म्हणून ॲटम हा काय असतो? न्यूट्रल असतो. बिकॉज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन. आपण बघितलं नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजेच काय आहे? झेड आहे. दॅट मीन्स नंबर ऑफ इलेक्ट्रॉन वरनं पण आपण काय समजू शकतो? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन दॅट मीन्स झेड. तो पण आपण जितक्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो पण काय झाला? झेड झाला. दॅट मीन्स ॲटॉमिक नंबर. So this is all about the electrons. Let us discuss the can you use your brain power questions. Use your brain power questions मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे? How many types of subatomic particles are found in an atom? Atom मध्ये किती टाइप्सचे सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत? तर ॲटम मध्ये 3 टाइपचे सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत.
आपण ते आत्ताच डिस्कस केले. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. These are 3 subatomic particles. Which subatomic particles are electrically charged? कुठले कुठले subatomic particle आहे की ज्यांच्यावरती चार्ज आहे? तर चार्ज असणारे कोणते? प्रोटॉन is a positive charge and electron is a negative charge. मग प्रोटॉन and electron are charged particles. Third, which subatomic particle are present in the nucleus? Nucleus मध्ये कोण प्रेझेंट असतं? तर न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे दोन सबएटॉमिक पार्टिकल प्रेझेंट असतात. फोर्थ, where are the electron revolving around the nucleus place? जे काही इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात ते कुठे प्लेस केलेले आहे किंवा कुठे प्लेस आहे ते? दे आर इन अ एक्स्ट्रा न्यूक्लियर रिजन किंवा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये इलेक्ट्रॉन सिच्युएटेड आहे. जे काही मास आहे इलेक्ट्रॉनचं ते निग्लिजिबल आहे. हे आत्ताच आपण स्टडी केल्यानंतर आपल्याला समजलं की मास ऑफ इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल. सो द एंटायर मास ऑफ एन ॲटम इज डिपेंड ऑन द प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणून आपण जे म्हणतोय की जे काही ॲटमचं मास आहे ते कॉन्सन्ट्रेट आहे न्यूक्लियस मध्ये. का कॉन्सन्ट्रेट आहे? कारण इलेक्ट्रॉनचं मास तर हे निग्लिजिबल झालं. मग त्यामुळे जे काही प्रोटॉन असणार आहे, जे काही न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतील आणि न्यूट्रल चार्जेस दॅट मीन्स न्यूट्रॉन असतील, त्या दोघांवरती ॲटमचा मास ठरणार आहे. आणि म्हणून जे काही ॲटमचा मास आहे ते कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. आणि हे जे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे या दोघांच्या मासला नंबर ऑफ जितक्या नंबर ऑफ प्रोटॉन असतील आणि जितक्या नंबर ऑफ न्यूट्रॉन असतील त्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनवरती जे काही ॲटमचं मास डिपेंड असणार आहे. आणि जो काही मास नंबर आहे तो कॅपिटल ए ने डिनोट केला जातो. मास नंबर इज डिनोटेड बाय ए. मास नंबर जो आहे तो कॅपिटल ए ने डिनोट केला जातो. आणि मास नंबर म्हणजेच काय असतो? ए इज इक्वल टू, देअरफॉर ए इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे जितक्या नंबर ऑफ प्रोटॉन असतील आणि जितक्या नंबर ऑफ न्यूट्रॉन असतील त्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे? मास नंबर मिळणार आहे. आणि सपोज एखादं एक्झाम्पल घेतलं आपण, सपोज कार्बनचं एक्झाम्पल घेतलं, कुठलाही सिम्बॉल असेल, कार्बन आपल्याला माहिती आहे सी ने डिनोट केला जातो. सपोज एखादा सिम्बॉल असेल, सपोज सी असेल, त्या सी मध्ये कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 आणि मास नंबर आहे 12. दॅट मीन्स यावरनं एखादा सिम्बॉल आहे म्हणजे ॲटॉमिक नंबर हा आपण Z ने डिनोट करतो, मास नंबर हा A ने डिनोट करतो. फॉर दिस कार्बन, मग ह्या कार्बनसाठी आपण A इज इक्वल टू 12 अँड Z इज इक्वल टू 6 ह्या व्हॅल्यू आपल्याला समजतात. मग यावरनं आपण न्यूट्रॉनचा पण नंबर कॅल्क्युलेट करू शकतो. न्यूट्रॉनचा नंबर कसा काय? नंबर ऑफ न्यूट्रॉन इज डिनोटेड बाय कॅपिटल N. सॉरी, हियर इज अ कॅपिटल N. मग इथे A इज इक्वल टू P प्लस कॅपिटल N. A इज इक्वल टू 12. प्रोटॉनची संख्या दॅट मीन्स Z मीन्स आपण बघितलं प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन दॅट मीन्स तो Z आहे. म्हणजे इथे काय घेणार आहे आपण? 6 घेणार आहे. आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन दॅट मीन्स 12 मायनस 6 इज इक्वल टू N. दॅट मीन्स न्यूट्रॉन इज ऑल्सो 6. म्हणजे कार्बनच्या न्यूक्लियस मध्ये 6 न्यूट्रॉन आहे, 6 प्रोटॉन आहे आणि त्याचा मास नंबर 12 आहे. हे आपल्याला याच्यावरनं कळतं. आणि मास नंबर जो आहे तो प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या किती प्रोटॉन आहे आणि किती न्यूट्रॉन आहे याच्यावरती तो मास नंबर डिपेंड असतो. सो दिस इज ऑल अबाउट द इलेक्ट्रॉन्स अँड रिलेटेड कन्सेप्ट्स.